शेतकरी मित्रांनो, राम राम, जय शिवराय. आपल्या मानदेशी बागायतदार या चॅनलमध्ये आपले स्वागत करतो. सध्या मे महिना चालू आहे मित्रांनो. सध्या वातावरणामध्ये उष्णतेचं प्रमाण इतकं प्रचंड वाढलेलं आहे की दुपारचं तापमान जवळजवळ 40°C जात आहे. आणि आपण इकडे या फळावर बघू शकताय तेलकटचा डाग आलेला आहे. आता आपण म्हणाल की इतक्या उष्ण तापमानामध्ये आणि इतक्या कमी आर्द्रतेमध्ये तेलकट हे येतं आहे कसं? ॲक्च्युली तेलकट येण्यासाठी आर्द्रता ही खूप जास्त हवी असते आणि जवळजवळ 70 ते 80% आर्द्रता कंटिन्युअस वातावरणामध्ये राहिली आणि वातावरणातील तापमान हे 25 ते 35 डिग्रीपर्यंत हे तेलकटसाठी अतिशय पोषक असते. परंतु आताच्या वातावरणामध्ये सुद्धा हे तेलकट, आता आर्द्रता समजा 15 ते 20% सध्या आहे, परंतु टेम्परेचर हे खूपच जास्त आहे. खूपच जास्त म्हणजे 38-40 हे मानखटाव तालुक्यामध्ये मी सध्या आहे. तर आणि यापेक्षाही जास्त सोलापूर जिल्ह्यामध्ये 41-42पर्यंतही तापमान जाते. परंतु ह्या तापमानामध्ये अचानक तेलकट येण्याचं मुख्य कारण म्हणजे ज्या बागांमध्ये अगोदरच सुप्त अवस्थेमध्ये तेलकट आहे, अशा बागांमधील तेलकट जे आहे हे ॲक्टिव्ह होत आहे. तर ज्या बागांमध्ये पहिल्यापासूनच तेलकट होतं किंवा आहे त्या बागायतदारांनी विशेष काळजी घेणे हे खूपच महत्त्वाचे आहे. तर यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, आपल्या झाडांवरील तेलकटग्रस्त जी फळे आहेत ते सुरुवातीलाच मी व्हिडिओमध्ये आपल्याला दाखवली त्याप्रमाणे ही सर्व फळे, फांद्या वगैरे इकडे बघा बागेच्या बाहेर काढून ही डिस्पोज करून टाकायची, जाळून टाकायची. पुरून टाकण्यापेक्षा जाळणे हा सर्वात मोठा अगदी पारंपरिक उपाय आहे. नष्ट म्हणजे कायमचं नष्ट. आणि त्यानंतर खूप सध्या तेलकट आपण रोखू शकतो. NRCP संशोधन जे केंद्र आहे, राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र, यांनी रिसर्च करून तेलकटवरती बरेच अँटीबायोटिक्स औषधं बाजारामध्ये आणलेले आहेत. त्यामुळे डोक्याला एवढा ताण घेण्याची काही गरज नाही. तर मी यावर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला उपायसुद्धा सांगणार आहे. सर्वात महत्त्वाची पहिली पायरी म्हणजे रोगग्रस्त जी झाडावरची जी फळे आहेत ती सर्व आपण बागेमध्ये फिरते वेळेस प्लॅस्टिकची एक बॅग आपल्या कमरेला बांधून आणि प्लॅस्टिकचे जे हँड ग्लोव्ज आपल्याला मेडिकलमध्ये सुद्धा मिळतात ते हँड ग्लोव्ज हातामध्ये घालून सर्व रोगग्रस्त फळे ही तोडून टाकावीत. त्यासोबतच कैचीसोबत ठेवायची. एखाद्या काडीवरती जर तेलकट दिसतंय तर ती काडी लगेच कट करायची आणि सोबत कट केल्या लगेच COC किंवा बोर्डोची फवारणी ताबडतोब आपला छोटासा जो स्प्रे असतो, 1 लिटरचा स्प्रे असतो, तो सोबत ठेवून लगेच त्या फांदीवर स्प्रे मारायचा. कारण ही थोडीशी कामं हार्ड प्रॅक्टिस आहे, पण याशिवाय पर्याय नाही मित्रांनो. आणि त्यानंतर काडी कचरा काढून मगाशी दाखवल्याप्रमाणे हा जाळूनच टाकायचा. पुरून टाकणंसुद्धा माझ्या मते तर योग्य पर्याय नाही. एखाद्या समजा कुत्र्यांनी वगैरे बघितलं की बाबा ह्या बागेपाशी काहीतरी पुरलेलं आहे, तर आपण गेल्यानंतर रात्री ते उकरून पुन्हा बाहेर काढू शकतात. तेलकट फळं पुन्हा जमिनीवर आली, वारा सुटला, आपल्या बागेच्या दिशेने सुटला, तर ती पुन्हा तो प्रादुर्भाव आपल्या बागेवर होण्याच्या पॉसिबिलिटीज खूप जास्त असतात मित्रांनो. त्यापेक्षा जाळणे हा सर्वात चांगला उपाय आहे. पण सध्या आणखीन एक खबरदारी आपण जाळताना ही सुद्धा घेतली पाहिजे की सध्या मेचे दिवस आहेत. तिकडे बघा बागेच्या बाजूनी गवत खूपच वाढलेलं आहे आणि सोसाट्याचा वारा सुटलेला आहे. त्यामुळे हे काडी कचरा जाळते वेळेस ही जागा अत्यंत सुरक्षित असावी. आगीची जळई समजा बाजूला आली, बांध पेटला तर हे संपूर्ण माळ पेटू शकते. आपल्या छोट्याशा चुकीमुळे गंजी वगैरे लावलेल्या शेतकऱ्यांनी हे खूप मोठं नुकसान होऊ शकते. तर त्यावर पण आपण लक्ष ठेवलं पाहिजे. आणि आता ह्यावर आपण उपाय बघूया. इतकं
डोक्याला ताण घेण्याची गरज नाही. जुन्या बागायतदारांना तर माहितीच असते, परंतु नवीन बागायतदार खूप टेन्शनमध्ये येतात की काय केलं पाहिजे, पॅनिक होऊन जातात. तर त्यासाठी आपण NRCP राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र जे आहे त्यांच्या मार्गदर्शक तत्वानुसार आपण आपल्याला सल्ले देणार आहे. सुरुवातीला काडी कचरा वगैरे जाळून टाकल्यानंतर सॅलिसिलिक ॲसिड जे औषध आहे बाजारामध्ये चांगल्या कंपनीचं आपण आणावे आणि हे 0.5 ग्रॅम पर लिटर, हे आपल्याला जितकं औषध लागतं आहे 200 लिटर 400 लिटर वगैरे त्यानुसार 1 लिटरला अर्धा ग्रॅम एवढं घेऊन पहिला संपूर्ण बागेवरती सायंकाळच्या वेळेस जमिनीची उष्णता कमी झाल्यानंतर शक्यतो टेम्परेचर 32-35 पर्यंत आल्यानंतर स्प्रे घ्यायचा आहे. आणि त्यानंतर 2 दिवसानंतर हे सॅलिसिलिक ॲसिड आपल्याला का घ्यायचं आहे, कारण तेलकटमुळे जी आपली झाडे स्ट्रेसमध्ये जातात, तणावामध्ये जातात, ताप आल्यानंतर वगैरे आपण कसं आहे आपल्या अंगामध्ये क्षीण उरत नाही, ताकद राहत नाही, ते त्याचप्रमाणे झाडेसुद्धा रोग आल्यानंतर थोडीशी स्ट्रेसमध्ये जातात. इकडे आपण बघू शकताय बघा, ही जी फांदी आहे, ही जी काळी पिवळी पडलेली आहे, थोडीशी पानं फिकट हिरवी व्हायला लागली आहेत इकडे बघा शेंड्यावर. म्हणजे हे झाड जे आहे हे स्ट्रेसवर जातं, हे आपल्याला लगेच निदर्शनास आलं पाहिजे. तर सॅलिसिलिक ॲसिड काय करतं आहे की झाडाची रोगप्रतिकारक शक्ती वाढवते आणि झाडाला ताकद बूस्ट करतं, ते ताकद वाढवते. जसं आपण काजू बदाम पिस्ता वगैरे सुकामेवा खाल्ल्यानंतर ताकद येते त्याचप्रमाणे. मग 2 दिवसानंतर जे आहे ती दुसरी स्टेप आपली काय असणार आहे, तर स्ट्रेप्टोसायक्लिन पिवळ्या पुड्या असतात 6 ग्रॅमच्या, हे घेते वेळेस आपण एक्सपायरीसुद्धा नक्की बघावी. कारण कसं आहे काही वेळेस एक्सपायरीवालीसुद्धा आपल्याला औषधं मिळू शकतात. कोणत्याही औषधांची आपण फवारणी जी आपण रेग्युलर करत नाही, बुरशीनाशक कीटकनाशक वगैरे आपण रेग्युलर वापरतो, दुकानांमधील माल जो आहे तो रेग्युलर त्याचा खप असतो, परंतु हे स्ट्रेप्टोसायक्लिन ही जे अँटीबायोटिक्स असतात ही डाळिंब बागेवरच विशेष करून वापरली जातात आणि ही काही वातावरणात तेलकट आल्यानंतरच वापरली जातात. त्यामुळे आपण त्याची एक्सपायरीसुद्धा बघावी. तर स्ट्रेप्टोसायक्लिन जे आहे याचंही प्रमाण सेमच आहे 0.5 ग्रॅम पर लिटर. याचं आपण फवारणी सायंकाळच्या वेळेस किंवा सकाळी लवकर ऊन वाढायच्या अगोदर, वातावरणातील जे तापमान आहे हे 32°C पुढे जाण्याच्या अगोदर आपण घ्यायचे आहे. स्ट्रेप्टोसायक्लिन मारल्यानंतर जी झाडं रोगग्रस्त आहेत याचं दररोज बारीक निरीक्षण करायचं आहे. झाडांमध्ये काय फरक वाटतोय का किंवा प्रादुर्भाव आणखी काय होतोय का. जर प्रादुर्भाव आणखी होत असेल तर आणखी 2 दिवसानंतर सेम टू सेम स्ट्रेप्टोसायक्लिनची जी फवारणी आहे हीच फवारणी आपण 1 ग्रॅम प्रति लिटर पाण्याने घेऊ शकतो. की थोडासा डोस डॉक्टरसुद्धा वाढवतात, म्हणजे जर ताप कमी होत नसेल तर डोसेस वाढवतात याचप्रमाणे. आणि यानंतरही मित्रांनो जर का अगदी अटॅक जर खूपच मोठा असेल तर मग त्यानंतर जे ब्रह्मास्त्र जे आहे हे म्हणजे ब्रोनोपॉल. त्यामध्ये 2-ब्रोमो 2-नायट्रोप्रोपेन जे आहे याची आपण फवारणी घ्यायची आहे. आणि जे कोणी आपले मार्गदर्शक असतील किंवा कृषीतज्ञ असतील यांच्या सल्ल्यानुसार आपण ही फवारणी घेऊ शकता. तर बघा मित्रांनो, सध्या तेलकटचं वातावरण आहे, बागेमध्ये बारीक लक्ष ठेवा, प्रत्येक फळांवर लक्ष ठेवा. आपण फक्त चालते वेळेस किंवा आता क्रॉप कवर टाकलेले आहेत असे बघा, बरेच जण कंटाळा करतात की आता ह्याच्या आतमध्ये घुसून कधी बघायचं, पण घुसलं पाहिजे, ही काळाची गरज आहे. आपण बाहेरून बघत गेलो, आतल्या साईडला जर एखादं फळ जर इन्फेक्टेड असेल, रोगग्रस्त झालं असेल तर त्या फळांवर आपण बारीक लक्ष ठेवलं पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाची काळजी म्हणजे मित्रांनो की आपण समजा आता अशा तेलकटग्रस्त रोगग्रस्त बागेमधून आपल्या मित्राची जरी बाग असेल तर या बागेमधून आपण घरी गेल्यानंतर स्वच्छ डेटॉल साबणाने निर्जंतुकरण आपल्या शरीराचं, हाताचं, कपड्याचं वगैरे हे करायचं आहे. आपल्या बागेमध्ये डायरेक्टली जायचं नाही, कारण कसं आहे अशी बी पॉसिबिलिटी असते
की आपल्या हातावर त्वचेवर चुकून एखाद्या फळाला जाते वेळेस हात लागला तर तो स्पर्श आपल्या झाडांना झाल्यावर सुद्धा पॉसिबिलिटी होऊ शकते आपल्या बागेला प्रादुर्भाव होण्याची. तर या आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या इतकंच राहील. आपल्याला ही माहिती कशी वाटली ही सांगा. जर चांगली वाटली तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि आपला चॅनेल नक्की सबस्क्राईब करा. कोणाला काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा किंवा आपल्या होमपेजवरती माझा नंबरसुद्धा आहे, संपर्कसुद्धा करू शकता. धन्यवाद. जय जवान, जय किसान, जय बळीराजा.